लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, गद्य, पद्य आणि व्याकरण याचबरोबर परीक्षेच्या दृष्टीने लेखन विभागातील 22 गुणांचा भाग सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या संदर्भातला लोकसत्ता यशस्वी भवमधला लेख आपण समोर ठेवला असेलच। मित्रांनो, जे 22 गुण या लेखनासाठी तुम्हाला आहेत त्याची विभागणी साधारण अशी आहे। निबंध लेखनासाठी 10 गुण आहेत, पत्र लेखनासाठी 4 गुण आहेत, गद्य आकलन किंवा सारांश लेखनाला 4 गुण आहेत आणि निमंत्रण पत्रिका किंवा आवेदन पत्र यासाठी 4 गुण आहेत। असे एकूण 22 गुण आहेत। यापैकी आपण येऊया पहिल्या घटकाकडे, निबंध लेखन। मित्रांनो, भाषा विषयांच्या अभ्यासात निबंध हा महत्त्वाचा घटक आहे। निबंध लेखनातून आपलं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असतं। परीक्षेला निबंध लेखन करताना आपल्या मनात काही विचार गुंफायचे असतात, पण हे विचार बऱ्याचदा विस्कळीत असतात। यासाठी बागेत काम करणाऱ्या फुलारीचं मला अतिशय आश्चर्य वाटतं। हा फुलारी काय करतो? बागेत जातो, सर्व फुलारी एकत्र गोळा करतो, नंतर त्यातली सुंदर सुगंधित फुलं वेगळी काढतो आणि त्या फुलांना गुंफून एक सुंदरसा हार बनवतो। निबंध लेखनातही आपल्याला असंच करायचं आहे। आधी तुम्हाला जो विषय लिहायचा आहे तो विषय निवडा, त्यातले अनेक विचार तुमच्या मनात येतील। ते विचार जे आहेत त्यातले निवडक विचार बाजूला काढा आणि नंतर ते विचार सुंदर अशा शब्दांनी गुंफा आणि आपला निबंध तयार करा। म्हणजेच संचय, निवड आणि गुंफण हे सूत्र निबंध लेखनाच्या बाबतीत लक्षात ठेवा। मुलांनो, निबंध लेखन प्रभावी करण्यासाठी निबंधाचे पंचप्राण आहेत। यातला पहिला घटक म्हणजे विचार। आपण जो निबंध लिहिणार आहोत त्या संदर्भातील विचार आठवण्याचा प्रयत्न करा। आपल्या अनुभवांतून त्यात अधिक काही आठवतंय का ते पहा, ते लिहा। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आकर्षक सुरुवात आणि शेवट। आकर्षक सुरुवात जर तुम्ही करू शकलात तर अर्धा अधिक निबंध लिहिण्यात तुम्ही यशस्वी झाला असं म्हणता येईल। निबंध लेखनाची सुरुवात करताना एखादा सुभाषित वापरा, एखादं उदाहरण द्या, एखादा प्रसंग सांगा किंवा एखादी घटना कथन करा आणि हेच तुम्हाला निबंधाचा शेवट करतानाही करता येईल। मात्र यावेळेस विषयांतर होणार नाही याचीही काळजी घ्या। यातला तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मुद्द्यांचा विस्तार आणि मांडणी। आपल्याला जो निबंध लिहायचा आहे त्याचे जे मुद्दे आहेत ते 4 ते 5 मुद्दे आपल्याला सलग मांडता आले पाहिजेत। हे मांडत असताना त्यामध्ये सुसूत्रता आणि प्रवाहिता असणं गरजेचं आहे। यानंतर आपली भाषा शैली। आपण जसं बोलतो, आपण जसं वाचतो त्यानुसार आपली भाषा शैली तयार होत जाते। तुमची भाषा शैली ही प्रवाही असली पाहिजे, त्यात नाविन्य असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा। आणि यातला शेवटचा घटक म्हणजे निबंधाचे अलंकार। तुमचा निबंध हा अधिक चांगला होण्यासाठी भाषेचे जे अलंकार आहेत त्यांचा आपण आपल्या निबंधात वापर केला पाहिजे। स्पर्श, नाद, रस, रंग आणि रूप यांनी भाषेचं सौंदर्य वाढतं। आता आपण येऊया प्रत्यक्ष 10वी आपल्याला जे निबंधाचे प्रकार अभ्यासायचे तिथे। वर्णनात्मक निबंध, चरित्रात्मक निबंध, आत्मकथनात्मक निबंध आणि कल्पनात्मक निबंध हे 4 निबंधाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत। आता ह्या प्रत्येक प्रकारचा निबंध कसा लिहायचा याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आहेच। मी आता प्रत्यक्ष एका निबंधाचं वाचन तुमच्यासाठी करणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी आतापर्यंत जे तुम्हाला सांगत होतो ते कशा प्रकारे गुंफलं गेलेलं आहे आणि निबंध कसा अधिक फुलवता येत होते। तर प्रत्यक्ष शाळेचा निरोप घेताना हा एक वर्णनात्मक निबंध मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। निबंधाचं नाव आहे शाळेचा निरोप घेताना। या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता। आमच्या शाळेची ही रोजची प्रार्थना। प्रत्यक्ष शारदा देवीची आळवणी। गेली 10 वर्ष या प्रार्थनेनं होणारी सुरुवात आणि आता या सगळ्यांचा मी फक्त काही दिवसच साक्षीदार असणार होतो। यंदाचं हे 10वीचं वर्ष। आता शाळेचे फक्त काहीच दिवस शिल्लक होते। अखेर निरोप समारंभाचा दिवस हा म्हणता येऊन उभा ठाकला। आम्ही सगळेजण निरोप समारंभासाठी शाळेच्या सभागृहात पोहोचलो। समारंभास प्रारंभ झाला। आमच्या मुख्याध्यापिकांचे मनोगत सुरुवात झालं।
आज ही शाळा तुम्हाला निरोप देणार. सगळ्या शिक्षकांप्रमाणेच आमचाही कंठ दाटून आला. आठवणींच्या सागरात आम्ही यथेच्छ पोहू लागलो. मला तर माझा पहिल्यांदा या शाळेची पायरी चढताना बाबांचं बोट मुठीत असतानाही कावराबावरा झालेला चेहरा आठवला. दिवसांमागून दिवस सरत होते. या शाळेची आणि माझी खूप छान गट्टी जमली आणि मला जाणवायला लागलं की ही इमारत नुसती दगडविटांची नाही, तर यात अनेक भावभावना आहे, पवित्रता आहे. या शाळेत शारदा देवी प्रत्यक्ष राहते. पुढे पुढे वेगवेगळ्या शिक्षकांचा मला परिचय होत गेला. प्रत्येकाने दरवेळेला प्रेमाने माझी विचारपूस केली. यश मिळाल्यानंतर सर्वप्रथम माझी पाठ थोपटणारेही शिक्षकच होते. आम्हाला चांगलं वळण लागावं म्हणून कोणती रूप धारण केली नाहीत त्यांनी. कधी रुद्रावतार तर कधी मायेचा प्रेमळ स्पर्श. तळहातावरच्या फोडाला जपावं तसं जपले साऱ्यांनी आम्हाला. आणि या सगळ्या क्षणांची एकमेव साक्षीदार म्हणजे माझी शाळा. एखाद्या मातीच्या गोळ्याला घडवून त्यांचं सुंदर उपयोगी शिल्प घडवावं तसं आम्हाला घडवलं ते या शाळेनं. एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं की जसं श्लोकपठण चालू असतं अगदी तसंच शाळेत आलो की पाढे, संस्कृतचे शब्द यांचे आवाज घुमत असतात. याच शाळेत माझं व्यक्तिमत्व सर्वांगाने फुललं, बहरलं. शाळेनं मला अष्टपैलू बनवलं. चित्रकला, हस्तकला, संगीत, खेळ अशा अनेक क्षेत्रात ज्या तऱ्हेने या शाळेने मला मार्गदर्शन केलं आहे त्यात तिचा हात कोणीही धरू शकणार नाही. आम्ही जिंकलेल्या स्पर्धा, मिळवलेली बक्षिसं, दिवसेंदिवस आपल्या शाळेला मानाच्या स्थानावर नेण्यासाठी केलेली धडपड सारंच कसं चैतन्यमय होतं. आम्ही इतिहास अनुभवला तो या शाळेच्या भिंतीतच. भूगोल शिकताना साऱ्या जगाची सफर आम्ही वर्गातच घेतली. विविध शास्त्रज्ञांच्या प्रयोगांचा अभ्यास आणि आस्वाद घेतला तो याच शाळेत. शिवाय इथलं जीवन रुचकर बनवायला मदत केली ती माझ्या दोस्तांनी. कट्टीबट्टी, ती भांडणं, एकमेकांवर रुसणं फुगणं या साऱ्यांचीच आठवण येते. सरांना आणि बाईंना दिलेला त्रास, मारलेल्या थापा किती निरुपद्रवी. वार्षिकोत्सवाला नाच गाणं, नाटिका बसवणं, क्रीडा महोत्सवाला घशाची पार वाट लागेस्तोवर प्रोत्साहन देण्यासाठी ओरडणं हे सारंच आठवतं. पण आता हे सारं संपलं. आम्ही पुढे मोठे होऊ, डॉक्टर होऊन मानवजातीचं कल्याण करू, वकील, इंजिनियर होऊ आणि अभिमानाने सांगू आम्ही हे आमच्या शाळेकडून घेऊन आलो. शाळेनं आमच्यावर संस्कार केले म्हणून आम्ही आज इथवर पोहोचलो. खरंच या शाळेनं आम्हाला न संपणारं असं ज्ञानामृत दिलं, मायेची ऊब दिली, प्रोत्साहन दिलं, चूक झाल्यावर शिक्षा केली आणि यशाबद्दल शाबासकीही दिली. आमच्यावर संस्काराचे पैलू पाडले, महत्वाकांक्षेचे पंख दिले ते या शाळेनंच. दुर्दम्य आत्मविश्वास दिला, कलागुणांना वाव दिला तो या शाळेनंच. अचानक कोणीतरी हलवलं, गालावर अश्रू ओघळले आणि गदिमांच्या त्या दोन ओळी आठवल्या. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. या ओळी गीत रामायणातल्या. भरताची समजूत घालताना रामानं सांगितलेलं हे जगाचं तत्वज्ञान. समजतं पण उमजत नाही, कळतं पण वळत नाही. आणि म्हणूनच वियोगाच्या क्षणी मन बेचैन होतं, शब्द कुंठित होतात, कंठ दाटून येतो, डोळ्यात अश्रू तरळतात, पावलं रेंगाळतात, मनात विचारांचं वादळ घुंगावतं. शाळेचा निरोप घेताना आम्हा विद्यार्थ्यांची अशीच अवस्था झाली होती. कारण ती वेळ होती ताटातुटीची. नेहमी शाळा सुटल्यावर धावत घर गाठणारी मी आज मंद गतीच्या पावलानं चालत होतो. पाण्याने डबडबलेल्या त्या डोळ्यांनी मागे वळून पाहत असताना शाळेचं ते रूपडं धुसर होत गेलं आणि मनात उरल्या त्या फक्त आठवणी. लोकसत्ता यशस्वी भवच्या या चर्चासत्रात
आता आपण वळूया पत्रलेखनाकडे. पत्र म्हणजे लिहून पाठवलेला निरोपच. मित्रांनो, आयुष्यात कदाचित पुढे निबंध लिहावे लागतील की नाही माहित नाही, पण पत्र मात्र वैयक्तिक जीवनामध्ये बऱ्याचदा लिहिण्याचा प्रसंग येणार आहे. मग हे पत्रलेखन कसं करावं याचा परीक्षेच्या दृष्टीने आपण विचार करणार आहोत. पत्रलेखनाच्या मुळात पायऱ्या काय आहेत? तर सर्वप्रथम तुम्ही पत्र लिहिताना तुमच्या कागदाच्या उजव्या बाजूला तुमचं नाव म्हणून अ ब क हे लिहावं लागतं. त्याखाली तुमचा पूर्ण पत्ता आणि दिनांक. कागदाच्या डाव्या बाजूला दिनांकाच्या खाली प्रति असं लिहून ज्याला तुम्ही पत्र लिहिणार आहात त्याचं नाव, पदनाम आणि हुद्दा लिहावा लागतो. अर्थात हे व्यावसायिक पत्रासंदर्भात. त्याखाली थोडक्यात विषय लिहायचा आहे. विषयाच्या खाली तुम्हाला महोदय असं लिहायचं आहे. बऱ्याचदा तुम्ही माननीय महोदय असं लिहिता. असं लिहू नका, कारण तिथे शब्दाची पुनरावृत्ती होते. दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकच आहे. यानंतर मूळ पत्राचा आशय तुम्हाला अचूक असा लिहायचा असतो आणि पत्राच्या शेवटी तुम्हाला अगदी उजव्या कोपऱ्यात कागदाच्या आपला विश्वासू किंवा आपला स्नेहांकित, आपला कृपाभिलाषी यापैकी योग्य ते विशेषण लिहून त्याखाली तुमची अ ब क या स्वरूपात सही करायची असते. कौटुंबिक पत्रांच्या बाबतीत मात्र तुम्हाला प्रति आणि खाली लिहिलेल्या इतर गोष्टी न लिहिता तुम्ही ज्यांना पत्र लिहित आहात, मग ते आई वडिलांना असेल, नातेवाईकांना असेल, मित्रमंडळींना असेल, तर त्यांच्यानुसार योग्य ते विशेषण तुम्हाला लिहावं लागतं. म्हणजे आई वडिलांना असेल तर तीर्थरूप लिहाल, नातेवाईकांना असेल तर तीर्थस्वरूप लिहाल, मित्राला असेल तर प्रिय असं लिहाल. त्यामुळे कोणाला पत्र लिहित आहात हे ध्यानात घ्या. ढोबळमानाने ह्या सगळ्या पायऱ्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत. मात्र 10वीला आपल्याला जे पत्रांचे प्रकार अभ्यासायचे ते प्रामुख्याने आपल्या लक्षात येईल कौटुंबिक पत्र, मागणी पत्र, चौकशी पत्र, अभिनंदन पत्र आणि आभार पत्र. यापैकी कौटुंबिक पत्र हे अनौपचारिक पत्रांच्या स्वरूपात आहे, तर ही उरलेली 4 पत्र ही औपचारिक किंवा व्यावसायिक पत्र आहेत. मित्रांनो, मागणी पत्र कसं लिहायचं याचा एक नमुना तुम्ही आता पाहिलाच. मात्र या पत्रानंतर पाकिट तयार करायला विसरू नका आणि याबद्दलची जास्तीची माहिती यशस्वी भवच्या लेखामध्ये दिलेली आहेच. यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या घटकाकडे, ते म्हणजे गद्य आकलन आणि सारांश लेखन. गद्य आकलन किंवा सारांश लेखन हा 4 गुणांचा पर्यायी प्रश्न तुम्हाला असतो. यापैकी गद्य आकलनाची माहिती आपण आधी घेऊया. वर्षभर तुम्ही शिक्षकांच्या मदतीने अनेक गद्य पद्य उतारांचा अभ्यास पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून करताच. मात्र परीक्षेला तुम्हाला जो उतारा दिलेला असतो त्यामध्ये 1-1 गुणांचे 2 आणि 2 गुणांचा 1 असे 3 प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातात. तुम्ही बऱ्याचदा काय करता, त्या प्रश्नामधला शब्द उतार्यात कुठे दिसतोय का ते पाहता आणि तेच वाक्य जसंच्या तसं उतरवता. असं न करता दिलेला उतारा आधी एकदा दोनदा वाचा आणि आपल्या मनाला काही प्रश्न विचारा. उतार्याचा विषय काय आहे, त्याचा आशय आपल्याला कळलाय का, लेखकाला काय सुचवायचं आहे, लेखकाने जे सांगितलंय ते कसं सांगितलेलं आहे, विचार स्पष्ट करण्यासाठी लेखकाने कोणते दाखले दिलेले आहेत, या सगळ्या दृष्टीने उतार्याचं वाचन करा आणि मग प्रश्नांच्या उत्तराकडे जा. मित्रांनो, गद्य आकलनावरचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता यावा, यातील 4ही गुण आपल्याला मिळावेत यासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील अवांतर वाचनाची पुस्तकं मिळवा, त्यातले काही उतारे आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तयार करा. अगदीच शक्य नसेल तर गेल्या 5 वर्षांमधल्या ऑक्टोबर आणि मार्च महिन्याच्या अशा धरून साधारण 10 प्रश्नपत्रिका तुमच्याकडे येतात. या 10 प्रश्नपत्रिकांमधले 10 उतारे आणि त्यावरचे प्रश्न उत्तर जर तुम्ही तयार करू शकलात तर मला वाटतं गद्य आकलनाचे तुमचे जे गुण आहेत ते कुठेही जाणार नाहीत. तेव्हा या दृष्टीने या भागाच्या तयारीला लागा. मित्रांनो, गद्य आकलनाला पर्यायी प्रश्न म्हणून सारांश लेखन असतं. यालाही 4 गुण आहेत. तुम्हाला जो गद्य आकलनाचा उतारा दिलेला असतो
त्याचंच तुम्हाला 1/3 एवढा सारांश करायचा असतो। मात्र हा सारांश लिहिताना आपल्याला अनेकदा त्रास होतो, ते कठीण वाटतं। पण मग हे सारांश लेखन कसं करावं? तर आधी एक गोष्ट लक्षात घ्या की उतार्याचा 1/3 सारांश म्हणजे अगदी शब्दशः आणि अंकगणित करण्याचं काही कारण नाहीये। 4-5 शब्द मागे पुढे झाले तरी चालतील। तो दिलेला उतारा वाचत असताना मूळ उतार्यात दिलेले दाखले, उदाहरण, म्हणी हे काढायचं आहे, सारांशामध्ये हे घेऊ नका। आशय समजेपर्यंत वाचा आणि मग सारांश लिहायला घ्या। या सारांशाला योग्य शीर्षक द्यायला मात्र विसरू नका। बऱ्याचदा सारांश लेखन करताना मुद्दे विस्कळीत होतात, ते होणार नाहीत याची काळजी घ्या। मित्रांनो, सारांश लेखन चांगलं करता येण्यासाठी विचारांची परिपक्वता आणि बौद्धिक कुवत या गोष्टींची नितांत गरज आहे। यासाठी पाठ्यपुस्तकेतर पुस्तकांमधले उतारे वाचा आणि त्या उतार्यांचा सारांश लिहायचा सराव करा, जेणेकरून गद्य आकलनावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता आली नाहीत तरी सारांश लेखन करून तुम्हाला याचे गुण मिळवता येतील। मित्रांनो, यानंतर आपल्याला यायचं आहे निमंत्रण पत्रिका किंवा आवेदन पत्र। लक्षात घ्या, निमंत्रण पत्रिका तुम्हाला 4 गुणांना आहे, त्याचप्रमाणे आवेदन पत्र सुद्धा। पण हे दोन्ही पर्यायी प्रश्न आहेत। तुम्ही निमंत्रण पत्रिका लिहा किंवा आवेदन पत्र। ही निमंत्रण पत्रिका म्हणजे नक्की काय? तर आपल्याकडे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अनेक प्रकारचे आपण उत्सव साजरे करत असतो। या प्रत्येक वेळेस आपण एखाद्या निमंत्रिताला बोलावतो आणि त्यांना निमंत्रण देण्यासाठी जी पत्रिका आपण तयार करतो ती निमंत्रण पत्रिका। तुमच्या घरी सुद्धा अशा अनेक निमंत्रण पत्रिका असतील। या निमंत्रण पत्रिका पहा। प्रत्येक निमंत्रण पत्रिकेचं वेगळेपण तुम्हाला जाणवेल। त्यांचा संग्रह करा, त्यातला वेगळेपणा शोधून काढा। परीक्षेला दिलेल्या विषयावर निमंत्रण पत्रिका लिहिताना सर्वप्रथम शीर्षक, या शीर्षका अंतर्गत बरोबर मधोमध दिलेल्या संस्थेचं ब्रीदवाक्य लिहा। उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्या संस्थेचं नाव, पत्ता आणि दिनांक लिहायचा आहे। त्यानंतर डाव्या कोपऱ्यात तुम्हाला मायना लिहायचा आहे। यामध्ये ती निमंत्रण पत्रिका तुम्ही ज्यांना देणार आहात त्यांचा उल्लेख श्री किंवा सौ आणि पुढे मोकळी जागा सोडा, किंवा माननीय असं लिहून पुढे मोकळी जागा सोडा। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे निमंत्रण पत्रिकेचं स्वरूप। निमंत्रण पत्रिका जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा त्यामधली भाषा ही शिष्टाचारयुक्त असली पाहिजे, विनंती वजा असली पाहिजे, हे लक्षात घ्या। मित्रांनो, यापुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे अचूकता। तुमच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्या कार्यक्रमासंदर्भातील स्थळ, वेळ आणि दिनांक हे अचूक देणं गरजेचं आहे। निमंत्रण पत्रिका लेखनातला शेवट करताना उजव्या कोपऱ्यामध्ये आपले कृपाविलाशी, आपले स्नेहांकित किंवा आपले विनीत असं लिहून त्याखाली तुमची सही, पदनाम आणि हुद्दा लिहा। निमंत्रण पत्रिकेचा एक नमुना लोकसत्ताच्या यशस्वी भवमध्ये दिलेलाच आहे, तो तुम्ही अभ्यासा। यानंतर आपण येणार आहोत ते आवेदन पत्राकडे। आवेदन पत्र म्हणजे नोकरीसाठी केलेला अर्ज। निमंत्रण पत्रिकेला पर्यायी असणारा हा प्रश्न, यालाही 4 गुण आहेत। आता नोकरीसाठी अर्ज करायचा असल्याने त्याची भाषा ही पाल्हाळिक न राहता मोजकी आणि अचूक असायला पाहिजे। या आवेदन पत्राची चौकट कायमस्वरूपी लक्षात ठेवा। नोकरीचा हा अर्ज करत असताना पानाच्या अगदी उजव्या कोपऱ्यात परीक्षेला जर तुम्हाला त्यात एखादं नाव दिलं असेल तर ते नाव लिहा, अन्यथा अ ब क असं लिहा। त्याखाली तुमचा पूर्ण पत्ता, दिनांक आणि दूरध्वनी क्रमांक द्या। त्यानंतर डाव्या बाजूला आवेदन पत्र ज्यांना लिहित आहात त्यांचं पदनाम, संस्थेचं नाव आणि हुद्दा लिहा। त्याखाली विषय हा अगदी थोडक्यात कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहात ते लिहा। विषयाच्या खाली संदर्भ असला पाहिजे, म्हणजे तुम्ही ही बातमी वर्तमानपत्रातून वाचली आहे का,
की टीव्हीवर पाहिलेली आहे, कोणत्या वर्तमानपत्रातून ती बातमी वाचली, हा संदर्भ खाली येऊ द्या। तो संदर्भ लिहिल्यानंतर तुम्ही अभिवादनासाठी महोदय असं डाव्या बाजूला लिहा। त्यानंतर मुख्य मजकूर लिहा आणि मुख्य मजकूर झाल्यावर तुमची वैयक्तिक माहिती लिहा। ही वैयक्तिक माहिती लिहित असताना त्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, आवश्यक असल्यास संवर्ग, तुमची शैक्षणिक अर्हता, तुमचा कामाचा अनुभव, जर तुम्ही कुठे काम केलेलं असेल तर तो लिहा। हे सगळं झाल्यावर शेवटी एक विनंतीपर विधान लिहा आणि मग उजव्या बाजूला आपला विश्वासू असं लिहून त्याखाली तुमचं नाव आणि सही असली पाहिजे। तुम्ही नोकरीच्या अर्जाला जर काही सहपत्र जोडत असाल तर त्या सहपत्रांचा उल्लेख सगळ्यात शेवटी तुम्ही डाव्या बाजूला सहपत्र असं लिहून एकाखाली एक ती सहपत्र लिहा आणि अर्थातच शेवटी पाकीट हे तुम्हाला तयार करायचं आहेच। या आवेदनपत्राचा नमुनाही लोकसत्ताच्या यशस्वी भवच्या लेखात आहेच। मित्रांनो, लेखनाचा 22 गुणांचा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या भागाचा अधिकाधिक सराव करा आणि तरच तुम्हाला या 22 मधले अधिकाधिक गुण जे आहेत ते परीक्षेला मिळू शकतील।